Chapter number 4, Thermodynamics. Today we study the property of system. Property of a system. It is also called system variables. System variable, or this is also called state variables or state variables of the system. आता कुठलीही सिस्टीम विचारात घेतली, आपण आपल्याकडे भरपूर सिस्टीम आहेत. समजा ग्लासामध्ये पाणी घेतलं, सिलेंडरमध्ये आपण आयडियल गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केले, बरोबर. बाटलीमध्ये पाणी घेतलं, एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेतलं किंवा त्या पाण्याला हीट दिली, म्हणजे अशा प्रकारच्या अनेक सिंपल सिस्टीम आहेत. आणि ही जी सिस्टीम आहे, ह्या सिस्टीममध्ये काय असे पॅरामीटर आहे की ते त्या सिस्टीमला डिस्क्राईब करत असतात. फॉर एक्झाम्पल, प्रेशर, टेम्परेचर, मास, डेन्सिटी. these are the variables or measurable variables. हे जर आपण मोजमाप करू शकतो. समजा एखादी सिस्टीम आहे, सपोज सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम. त्याच्या अगोदर आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम शिकलेलो आहे की एकापेक्षा जास्त सिस्टीम असतील आणि त्या सिस्टीम किंवा ऑब्जेक्ट किंवा बॉडी असेल आणि त्यांचं टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, तर त्या सिस्टीमला आपण इक्विलिब्रियम किंवा थर्मल इक्विलिब्रियम असं म्हणतो. आणि मग सिस्टीम किंवा प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम इज नथिंग बट इट इज एनी मेजरेबल or observable characteristics or properties of system when the system remain in equilibrium. This is called the property of system or system variable, or it is also called state variables of the system. ही झाली त्याची डेफिनेशन की इट इज एनी मेजरेबल ऑर ऑब्झर्वेबल. मग मेजरेबल म्हणजे कुठले क्वांटिटी असतील, त्या सिस्टीममध्ये प्रेशर असेल, त्या सिस्टीममध्ये व्हॉल्यूम असेल, त्या सिस्टीममध्ये टेम्परेचर असेल. हे जे व्हेरिएबल आहे, हे याची आपण हे मेजर करू शकतो. टेम्परेचर किती आहे, प्रेशर किती आहे, त्याचा मास किती आहे, डेन्सिटी किती आहे, हे मेजर करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. ह्या क्वांटिटीला आपण मेजरेबल क्वांटिटी असं म्हटलंय. इट इज एनी मेजरेबल ऑर ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑर प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम व्हेन द सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम ऑर रिमेन इक्विलिब्रियम. सिस्टीम इक्विलिब्रियम म्हणजे त्या सिस्टीमचं टेम्परेचर कसं असलं पाहिजे, कॉन्स्टंट किंवा सेम असलं पाहिजे. दिस इज कॉल्ड द system of variable, state variable or properties of system. For example, कुठलीही सिस्टीम आपण विचारात घेतली, we consider any system, there is pressure, there is some parameters or variables, pressure P, then volume P, temperature T, density rho, and mass m. There is internal energy, U. असे अनेक व्हेरिएबल किंवा कंपोनंट किंवा पॅरामीटर्स त्या सिस्टीममध्ये असतात. आणि हे जे पॅरामीटर आहेत, ह्यांची किंमत जर ती सिस्टीम इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल, इक्विलिब्रियममध्ये असेल, तर ह्या क्वांटिटी आपण मेजर करू शकतो. किंवा ह्याच्यामधले काही क्वांटिटी
ची किंमत सारखी असते. एखाद्या व्हेरिएबलमध्ये प्रॉपर्टीजमध्ये काहींची, समजा आपण एखादी सिस्टीम असेल तर प्रेशर आणि व्हॉल्यूम सारखं असेल, दुसऱ्या एखाद्या सिस्टीममध्ये इंटरनल एनर्जी आणि त्याचं मास सारखं असेल, आणखी एखाद्या सिस्टीममध्ये टेम्परेचर आणि व्हॉल्यूम त्याचं सारखं असेल. अशा प्रकारे इक्विलिब्रियम स्टेटमध्ये हे जे मेजरेबल व्हॅल्यू आहेत किंवा ऑब्झर्वेबल व्हॅल्यू आहेत त्यांची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, प्रॉपर्टी आहे, दिस प्रॉपर्टी when this system is in equilibrium, then that property is called property of system or system variable or state variable. There is also another variable. हे जे व्हेरिएबल आहेत ह्या व्हेरिएबलची किंमत आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दिस मेजरेबल or property is calculated or observed or we measure, then that type of variable is also called macroscopic variables. आणखी दोन व्हेरिएबल आहेत आपल्याकडे, त्यापैकी एक नंबर फर्स्ट व्हेरिएबल इट इज कॉल्ड intensive variables. Intensive variable, and another is called extensive variables. आपण स्टेट व्हेरिएबल्स मध्ये जर आपण विचार केला तर आपण मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल कोणाला म्हटलंय की जे व्हेरिएबल समजा टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, ते आपण मेजर करू शकतो, अशाला आपण मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल म्हटलंय. आणखी एक दोन प्रकारचे व्हेरिएबल आहेत. एक पहिला इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि दुसरा प्रकार आहे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. मग आपल्याला माहित करून घ्यायचं आहे की कुणाला इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हटलंय आणि कुणाला एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. The intensive variable is nothing but the intensive variable, or it is does not depends on size of the system. म्हणजे असे जे व्हेरिएबल आहेत की सिस्टीमच्या साईजवर अवलंबून नसतात. म्हणजे सिस्टीमची साईज कशी असेल तरी ते व्हेरिएबल आहे तेच राहतात, त्यांची किंमत सारखी असते. दिस टाइप ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. खूप सोपं आहे बा की द इंटेन्सिव्ह व्हेरिएबल डज नॉट डिपेंड्स अपॉन साईज ऑफ द सिस्टीम. जे व्हेरिएबल साईजवर अवलंबून नसतात अशा व्हेरिएबलला म्हणायचं इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. त्यानंतर एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल कुणाला म्हणायचं? इट डिपेंड्स ऑन साइज ऑफ सिस्टीम. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल काय कुणाला म्हणायचं की इट डिपेंड्स अपॉन द साइज ऑफ सिस्टीम. सिस्टीम लहान आहे का सिस्टीम मोठी आहे त्याच्यावर त्याचे व्हेरिएबल अवलंबून असतात. अशा व्हेरिएबलला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. आता लक्षात इंटेन्सिव्ह मध्ये की इंटेन्सिव्ह व्हेरिएबल काय करतात की सिस्टीमच्या साईजवर अवलंबून नसतात, परंतु जे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल आहे ते मात्र सिस्टीमची साईज असणार आहे त्याच्यावर ते अवलंबून असतात. मग कुठले व्हेरिएबल आपण वर लिहिले पहा, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, डेन्सिटी असेल, मास असेल किंवा इंटरनल एनर्जी असेल, हे जे व्हेरिएबल आहेत ह्यांचं विभाजन आपल्याला करायचं आहे की कुणाला इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणायचं एवढ्यापैकी आणि कुणाला एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणायचं. समजा वी कन्सिडर द सिस्टीम इज थर्मल इक्विलिब्रियम. जर सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल तर प्रेशर that is P,
पैकी जर सिस्टीम ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल तर कुठले व्हेरिएबल त्यांना आपण इंटेन्सिव्ह म्हणू शकतो. ते नंबर 1 प्रेशर असेल, नंबर 2 टेम्परेचर T and density rho. These are called the intensive variable. आणि जर ती सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, the values of this pressure, temperature and density are equally distributed throughout the system. त्या सिस्टीम मध्ये ह्यांची किंमत किंवा हे इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. इन एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल कुठले असतील एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल? द मास, that is m, and internal energy, that is capital U. These two variables, that is mass and internal energy U, if the system is in thermal equilibrium, then the mass m and energy are equally distributed throughout the system, and then that type of variable is called एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. अशा प्रकारे आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबलचे दोन फरकाचे पॉइंट घेतलेले आहेत, की कुणाला इंटेन्सिव्ह म्हणायचं आणि कुणाला एक्सटेन्सिव्ह म्हणायचं. देन वी डिस्कस द अनदर स्मॉल टॉपिक, दॅट इज थर्मल इक्विलिब्रियम. त्याच्या अगोदर आपण थर्मल इक्विलिब्रियमची व्याख्या पाहिलेली आहे. Thermal equilibrium. Thermal equilibrium. Thermal equilibrium is nothing but if we consider two or more than two object, two system, more than two or more than two system, दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिस्टीम असतील, दोन किंवा दोनापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील, दोन किंवा दोनापेक्षा जास्त पार्टिकल्स असतील आणि त्या सर्वांचं टेम्परेचर सारखं असेल, then that is called this system is in thermal equilibrium. त्या सिस्टीमचं जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्या सिस्टीमला आपण म्हणतो थर्मल इक्विलिब्रियम. या थर्मल इक्विलिब्रियमचं 3 भागामध्ये विभाजन आहे. म्हणजे 3 आपण असं म्हणू थोडक्यात प्रकार पडतात. त्यापैकी जो पहिला प्रकार आहे, दिस इज कॉल्ड मेकॅनिकल इक्विलिब्रियम. द thermal equilibrium are classified into 3 types. First is called mechanical equilibrium. Second is called chemical equilibrium, and third is called thermal equilibrium. अशा प्रकारे जो थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम आहे, दिस इज द थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. The thermodynamics equilibrium are classified into 3 types. First, mechanical equilibrium. Second, chemical equilibrium. And third is called thermal equilibrium. ज्याप्रमाणे आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल पाहिले, त्याचप्रमाणे आपण
तिन्हीचा विचार करून म्हणजे त्याच्यात तुम्हाला डिफरन्स सुद्धा लक्षात येईल की मेकॅनिकल इक्विलिब्रियम कुणाला म्हणायचं, केमिकल इक्विलिब्रियम कुणाला म्हणायचं आणि थर्मल इक्विलिब्रियम कुणाला म्हणायचं. की पहिला भाग आपण विचारात घेऊया की व्हेन in case of mechanical equilibrium, when there is no unbalanced force, when there is no unbalanced forces within the system, when there is no unbalanced forces within the system and between system and its surrounding. का मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये फोर्स कुठल्या सिस्टीमला किंवा कुठल्या इक्विलिब्रियमला मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणायचं, when there is no unbalanced forces within the system, नंबर एक, किंवा within the system and its surrounding. ह्या प्रोसेस मध्ये फोर्स अब्सेंट आहे किंवा फोर्स नसतो त्या सिस्टीमला म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. थोडक्यात ती झाली त्याची डेफिनेशन की मेकॅनिकल इक्विलिब्रियम कुणाला म्हणायचं की ज्या सिस्टीम मध्ये किंवा ज्या सिस्टीम आणि त्याच्या सराउंडिंग मध्ये एनर्जीचं कन्व्हर्जन होत असताना फोर्स नसतो किंवा फोर्स अब्सेंट असतो, कुठलाही प्रकारचा अनबॅलन्स्ड फोर्स तिथं काम करत नाही, अशा सिस्टीमला म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. त्याच्यामधला दुसरा पॉइंट, इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम, इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम the pressure is constant throughout the system. पूर्ण सिस्टीम मध्ये प्रेशर रिमेन कॉन्स्टंट and this pressure does not change with time. This is in mechanical equilibrium. The pressure of the system is remain constant, or if this pressure does not change, त्या सिस्टीमला खूप वेळ लागला, टाइम वाढत गेला तरी प्रेशरची किंमत बदलत नाही किंवा थ्रूआउट सिस्टीम मध्ये पूर्ण सिस्टीम मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो, अशा सिस्टीमला सुद्धा काय म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. म्हणजे तीन गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या. नंबर एक, इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम देयर इज नो अनबॅलन्स्ड फोर्स. नंबर दोन, देयर इज नो अनबॅलन्स्ड फोर्स between system and surrounding or system also. And number three, the pressure remain constant or pressure is same throughout the system and this pressure does not change with time. अशा प्रकारच्या इक्विलिब्रियमला म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. नंबर सेकंड कडे जाऊया आपण आता. इन केमिकल इक्विलिब्रियम, when there are no chemical reactions, no chemical reactions, there is no chemical reactions within the system and surrounding. या ठिकाणी कुठला शब्द आहे फोर्स. इथं काय आलं केमिकल रिॲक्शन. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये जर ती सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये असेल तर देयर इज नो केमिकल रिॲक्शन विथ इन द
system or within the system and its surrounding. त्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कुठल्याच प्रकारचे रिॲक्शन तुम्हाला पाहायला भेटणार नाही किंवा रिॲक्शन आढळून येणार नाही. अशा प्रकारच्या इक्विलिब्रियमला म्हणायचं केमिकल इक्विलिब्रियम. And the chemical composition is constant throughout the system. आणखी याच्यामध्ये काय घडतं? There is no transfer of matter one part to another part throughout the system during diffusion. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी पाहिजेत की नो ट्रान्सफर ऑफ मॅटर कुठलाही असेल त्याचा एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये कन्व्हर्जन होत नाही. एका पार्ट मधून दुसऱ्या पार्ट मध्ये ऑब्जेक्ट असेल, मॅटर असेल, पार्टिकल असेल, त्याचं कन्व्हर्जन होत नाही किंवा त्याचं केमिकल रिॲक्शन होत नाही किंवा देर इज नो केमिकल कंपोजिशन हा कॉन्स्टंट असतो थ्रू आउट द सिस्टीम. देन सच अ सिस्टीम or such equilibrium is called chemical equilibrium. When there is no chemical reaction going on within the system or system and surrounding, also there is no transfer of matter one form or one part of the system to another part of system, and the chemical composition is same throughout the system. Chemical composition म्हणजे समजा आपण उदाहरण घेतलं H2O, तर त्याच्यामध्ये कुठले कंपोनंट आहेत? पाण्यामध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. त्यांची जी किंमत आहे किंवा तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलं असेल की नंबर ऑफ मोल्स असतात, n नंबर ऑफ मोल्स, त्यांची संख्या सुद्धा बदलत नाही. अशा प्रकारचे जे इक्विलिब्रियम आहे, दिस इज कॉल्ड केमिकल इक्विलिब्रियम. आणि लास्ट टाइम दिस इज द थर्मल इक्विलिब्रियम. हे सगळ्यात सोपं आलं की इन थर्मल इक्विलिब्रियम when there is within the system or within the system and surrounding temperature remain constant throughout the system is called the thermal equilibrium. Thermal equilibrium कुणाला म्हणायचं की कुठल्याही सिस्टीम मध्ये when there is temperature remain same throughout the system or system and surrounding, अशा प्रकाराला इक्विलिब्रियमला म्हणायचं थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे थोडक्यात थर्मल इक्विलिब्रियम मध्ये टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट throughout the system. There is no change in temperature with time. म्हणजे टाइम बदलला तरी त्याचं टेम्परेचर बदलत नाही. या ठिकाणी टाइम बदलला तरी केमिकल कंपोजिशन त्याचा बदलत नाही. अशा प्रकाराला आपण थर्मल इक्विलिब्रियम. ह्याप्रमाणे आज आपण अशा प्रकारे परीक्षेला तुम्हाला एक विचारला 2 मार्कासाठी किंवा कुठलाही डिफरन्स विचारला तरी तुम्हाला हे थोडक्यामध्ये मुद्दे लक्षात राहतील की थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मधले केमिकल इक्विलिब्रियम कुणाला म्हणायचं की ज्या सिस्टीम मध्ये फोर्स किंवा अनबॅलन्स्ड फोर्स अब्सेंट असतो किंवा नसतो, प्रेशर कॉन्स्टंट असतं, अशा प्रकाराला म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम मध्ये विथिन त्या सिस्टीम मध्ये
कुठलीच केमिकल रिॲक्शन घडून येत नाही किंवा मॅटरचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, एका रूपातून दुसरीकडे तो बदलत नाही किंवा त्याचं काही केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही किंवा एखाद्या ॲटम किंवा मॉलिक्युलमध्ये जे नंबर ऑफ मोल्स असतात त्यांची संख्या बदलत नाही. अशा प्रकाराला म्हणायचं केमिकल इक्विलिब्रियम. आणि थर्मल इक्विलिब्रियममध्ये थ्रूआउट द सिस्टीममध्ये टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट असतं, टेम्परेचर बदलत नाही जरी टाइम बदलला तर त्या प्रकाराला म्हणायचं थर्मल इक्विलिब्रियम.